नमस्कार मित्रांनो, फायनली आपण ज्या पदाची म्हणजे वनसर्वेक्षक पदाची सविस्तर जाहिरातीची वाट पाहत होतात ती सर्वेक्षक या पदाची सविस्तर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती डिटेलमध्ये पाहायची आहे मित्रांनो। आणि ही जाहिरात वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे, महाफॉरेस्ट त्याचप्रमाणे महापरीक्षा पोर्टलवर। ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख आहे 25 जानेवारी आणि शेवटची तारीख आहे 14 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। निवड प्रक्रियेचे टप्पे पाहून घ्या मित्रांनो। पहिल्यांदा अर्ज भरायचा आहे, नंतर तुम्हाला हॉल तिकीट परीक्षेचं मिळेल, ऑनलाईन लेखी परीक्षा होईल, त्यानंतर तुमची उत्तरपत्रिका येईल आदर्श वेबसाईटवर, त्यानंतर तुम्हाला त्या विरुद्ध आक्षेप घेता येईल, ऑनलाईन लेखी परीक्षेचा निकाल होईल, त्यानंतर कागदपत्रे तपासली जाईल, नंतर तुमची व्यावसायिक परीक्षेचा निकाल आणि लेखी परीक्षेतील आणि व्यावसायिक परीक्षेचे गुण मिळून निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्हाला वेबसाईटवर तयार होऊन जाहीर केली जाईल। आणि सर्व वेळापत्रक त्याचप्रमाणे परीक्षेचे ठिकाण सर्व गोष्टी तुम्हाला महापरीक्षा पोर्टल त्याचप्रमाणे महाफॉरेस्ट या दोन वेबसाईटवर सर्व काही अपडेट वेळेवर दिले जातील। आता या ठिकाणी पदांची संख्या पहा, पदांच्या एकूण राज्याचा गोषवारा बिगर अनुसूचित क्षेत्र या ठिकाणी तुम्ही पाहताल तर या ठिकाणी बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये तुम्हाला 40 जागा या ठिकाणी पाहायला मिळतील। समांतर आरक्षणानुसार एकूण भरायची पदं ही बिगर अनुसूचित क्षेत्र आहे अशा या ठिकाणी तुम्हाला पदं पाहताल तुम्ही 40 पाहायला मिळतील। आणि तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुम्ही पाहू शकता की कोणत्या कास्टनुसार रिझर्वेशननुसार कोणत्या कास्टला किती जागा आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये एकूण जागा आहेत त्या 11 आहेत। लक्षात ठेवा, अनुसूचित क्षेत्र जे आहे तिथं फक्त त्या ठिकाणची जी ST उमेदवार आहेत त्यांनाच या ठिकाणी फॉर्म भरता येतो। त्यानंतर भरायच्या पदांचा तपशील पहा। अमरावती वनवृत्तामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 5 पद आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 1 पद आहे। औरंगाबाद वनवृत्तामध्ये पाहिलात तर बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 12 आहेत। चंद्रपूर वनवृत्तात जर आपण पाहिलं तर नाही, जागा नाहीत। धुळे वनवृत्तामध्ये आपण पाहिलं 1 जागा आहे, अनुसूचित क्षेत्रामध्ये 2 जागा आहेत। गडचिरोली वनवृत्तामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 1 जागा आहे, अनुसूचित क्षेत्रामध्ये 1 जागा आहे। कोल्हापूर वनवृत्तात भरायची पदं जर पाहिली आपण 12 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 12 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत। नागपूर वनवृत्तामध्ये पाहताल बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 3, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0। नाशिक वनवृत्तामध्ये पाहिलीत या ठिकाणी 1 आहे आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत। त्यानंतर पुणे वनवृत्तामध्ये पाहिलं बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 2 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत। ठाणे वनवृत्तामध्ये एकूण जागा अनुसूचित क्षेत्रामध्ये 3 आहेत, त्या ठिकाणी ठाणे जे जिल्ह्याचं आहे त्या ठिकाणी, आणि पालघर जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये 4 आहेत। पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो। यवतमाळ वनवृत्तामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 3 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत। आता या ठिकाणी जाहिरातीत नमूद केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून सदर सर्वेक्षक पद भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। या ठिकाणी 6व्या वेतन आयोगानुसार 5,200 ते 20,200 पगार आहे। ग्रेड पे आहे तो 2400। शैक्षणिक पात्रता पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेला प्रमाणपत्रासहित पूर्ण ही शैक्षणिक पात्रता तुमच्याजवळ पाहिजे। काय आहे तर तुम्ही 12वी पास पाहिजे, 12वी उत्तीर्ण पाहिजे, पहिली झाली। आणि दुसरी शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त संस्थेच्या सर्वेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र। या 2 गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ असताल तर तुम्ही या ठिकाणी वनसर्वेक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकता। 12वी पास आणि सर्वेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मान्यताप्राप्त संस्थेचं। त्यानंतर तुम्हाला नियुक्तीच्या दिनांकापासून तुमच्याजवळ टायपिंगचं सर्टिफिकेट आता नसेल तरी चालतं, पण तुम्ही जेव्हा नियुक्त व्हाल, नोकरीला लागाल त्या दिनांकापासून पुढच्या 2 वर्षात तुम्हाला मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी टायपिंग 40 हे 2 प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त करून घ्यावे लागतील, त्या परीक्षा पास व्हाव्या लागतात। वयोमर्यादा पहा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेला वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी नसावी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावी। तर ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख किती आहे माहिती आपल्याला 14 फेब्रुवारी, तर त्या तारखेपर्यंत। त्यानंतर उच्च वयोमर्यादा मागासवर्गीयांना या ठिकाणी जे 38 वयोमर्यादा आहे म्हणजे 5 वर्षांची सूट आहे, म्हणजे 43 वर्ष जरी मागासवर्गीयांचं वय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। माजी सैनिकांना सुद्धा या ठिकाणी 3 वर्षांची सूट आहे। खेळाडूंना 5 वर्षापर्यंत सूट आहे। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता, मागासवर्गीय उमेदवाराकरता सरसकट 45 वर्षाची वयोमर्यादा आहे। पदवीधर, पदविकाधारण, अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंतची आहे। अपंग व्यक्तींना 45 आहे।
आणि रोजंदारी मजूर उमेदवारांना 55 वर्ष आहे। परीक्षा शुल्क खुला 500 रुपये आणि मागासवर्गीयांना 350, माजी सैनिकांना शुल्क नाही। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता। अर्ज कशी करायचे पहा, उमेदवार फक्त एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करू शकतो। एकापेक्षा अधिक वनवृत्तासाठी अर्ज सादर केल्याचे आढळल्यास पहिला अर्ज तुमचा ग्राह्य धरून इतर अर्ज रद्द ठरतील। उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केलेला आहे निवड झाल्यास त्याच वनवृत्तात पदस्थापना त्याची देण्यात येणार आहे। अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील आणि इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याचप्रमाणे जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक आहे आणि उमेदवाराला mahaPariksha.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल आणि तिथून त्या ठिकाणून त्यांना तो फॉर्म भरावा लागेल पासवर आपला यूजर ID काढून। त्या ठिकाणी तुमचं व्यवस्थित नाव, आडनाव, जन्मतारीख, तुमचा मोबाईल नंबर सर्व गोष्टी व्यवस्थित भरा। बाकीच्या गोष्टी काय आहे, तुमचं सही आणि फोटो तुमचा व्यवस्थित स्कॅन करा मित्रांनो। तुमचा जो कायमचा पत्ता आहे तो द्या, तुमचा प्रेझेंट पत्ता आहे तो द्या आणि व्यवस्थित माहिती भरताना त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की त्यामध्ये तुम्ही उमेदवार जर ST प्रवर्गात असेल तर त्यास तो ST पेसा प्रवर्गातून अर्ज करू इच्छितो की नाही याची निवड करायची आहे आणि उमेदवार हा एका वेळी फक्त एका वनवृत्तासाठी अर्ज करू शकतो। जर उमेदवार ST पेसा प्रवर्गातून अर्ज करत असेल तर त्यांनी फक्त त्यांच्या ST पेसा जिल्ह्याच्या विभागासाठी अर्ज करू शकता, दुसऱ्या कुठल्याही विभागासाठी ST पेसामधून अर्ज करू शकत नाही। जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज केले तर पहिला अर्ज त्याचा ग्राह्य धरला जाईल आणि दुसरा अर्ज या ठिकाणी बाद होईल, लक्षात ठेवा। आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरायची आहे हे लक्षात ठेवा। उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचारणा केली जाईल, असल्यास ड्रॉप बॉक्समधून ते प्रवर्ग निवडायचा आहे। या ठिकाणी आधार क्रमांकसुद्धा माहिती भरायची आहे। त्या ठिकाणी मराठी भाषेतील प्रावीण्य MSc IIT प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याजवळ। आत्महत्या म्हणजे मराठी भाषेतील प्रावीण्य म्हणजे ते असतं तुमचं 12वी 10वीला विषय असतात। MSc IIT प्रमाणपत्र आपल्याजवळ असावं। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य अपंगत्वाचं प्रकार असल्यास त्याचं सर्टिफिकेट असावं। त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक माहिती भरावी जी काही झाली असेल, BA DA काही वगैरे पुढं MA। शैक्षणिक पात्रतेमध्ये नमूद केल्याप्रमाणे माहिती अनिवार्य राहील। एकदा शैक्षणिक तपशील प्रविष्ट केला की पुढे या बटनावर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आणि शेवटी सेव्ह करायचं आहे। त्यानंतर ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे फॉर्म भरायचा आहे। रात्री 14 तारखेला 12 नंतर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही। काय अडचणी आल्या inquiry@mahaPariksha.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटला जाऊन पण फॉर्म भरू शकता किंवा ह्या दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता। अर्जाचे या ठिकाणी पूर्वावलोकन करायचं आहे तुम्हाला। व्यवस्थित फॉर्म आपण भरलेले माहिती व्यवस्थित आहे का तरच तुम्हाला नंतर फॉर्म भरायचा आहे। आणि कारण परीक्षा सेंटर व्यवस्थित घ्या मित्रांनो, कारण एकदा जर परीक्षा सेंटर निवडलं तुम्हाला त्यात बदल करता येणार नाही। जरी तुम्ही बिमार असाल तरीही तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट तरी मी दिलं तरी ऐन वेळेस परीक्षा सेंटर तुम्हाला बदलता येणार नाही। त्यामुळे परीक्षा सेंटरची निवड व्यवस्थित करा। तुमचं परीक्षा सेंटर तुम्ही दिलेल्यापैकी जर देता आलं नाही, तिथं उपलब्ध नसेल तर तुम्हाला तुमच्यात आलेल्या 3ही पसंतीक्रमाच्या यादीतील एका आवश्यकता नाही यादीतील प्रत्येक एका पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे। 3ही पसंतीक्रम उमेदवारांनी निवडलेल्या पर्यायापैकी एक परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास उपलब्ध केंद्रापैकी जवळील केंद्र नेमून देण्यात येईल। आता या ठिकाणी लेखी परीक्षा पहा 120 गुणांची आहे। 4 विषय आहेत, मराठीला 30 गुण, इंग्रजीला 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण, बौद्धिक चाचणी 30 गुण। 4 विषय, प्रत्येकाला 30-30 गुण अशी एकूण 120 गुणांची परीक्षा आणि प्रत्येक प्रश्नाला 1 प्रश्न आणि 1 गुण असं प्रमाण आहे। परीक्षेचं लेवल हे 12वी लेवलचे प्रश्न असतील आणि यामध्ये पहा 12वीला आणि सामान्य ज्ञानमध्ये सर्वेक्षण, सीमांकन, क्षेत्रफळ मोजणी, नकाशा, सर्वेक्षण व सीमांकन उपकरण इत्यादी विषयावर प्रश्न विचारले जातील। लेखी परीक्षा ही नियोजित स्थळी ऑनलाईन पद्धतीने संगणकावर होईल। वेळ 90 मिनिट म्हणजे अर्ध्या तासाचा असेल। MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल। प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त 1 गुण असेल आणि जर चुकीचा प्रश्न दिला तुम्ही तर 0.5 म्हणजे अर्धा गुण तुमचा कमी होईल। लेखी परीक्षेत ओपन कास्टमध्ये ज्यांना 45% गुण आहेत त्यांनाच पुढच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र धरण्यात येणार आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा। आणि जे 45पेक्षा कमी असतील त्यांना या ठिकाणी पात्र धरलं जाणार नाही। इथं सर्वांना दिले ओपन वगैरे असं काही नाही। आणि या ठिकाणी 90 मिनिटं अगोदर हजर राहायला सुद्धा सांगितले परीक्षेच्या वेळेस। आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची 80 गुणांची या ठिकाणी लेखी परीक्षा 120 आणि व्यावसायिक चाचणी ही 80 गुणांची असेल। लेखी परीक्षेचा निकाल महापरीक्षा पोर्टलला सादर केला जाईल। कागदपत्र पडताळणी होईल त्यानंतर आणि त्या कागदपत्रांसोबत तुमची जी काही एज्युकेशनल 10वी 12वीची आहेत, कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल वगैरे आहे, त्यासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र
प्रतिपत्रसुद्धा द्यावं लागेल आणि असं नाही केलं तुम्ही प्रतिपत्रीतून बाद व्हाल. कागदपत्र यामधून जे व्यवस्थित सगळ्यांची कागदपत्र आढळल्यानंतर आणि त्यांना किमान 85% गुण मिळाले असतील त्यांची व्यावसायिक चाचणीला निवड होईल आणि त्यांना तारखेनुसार व्यावसायिक चाचणीकरता बोलवण्यात येईल. व्यावसायिक चाचणीमध्ये GPS लक्षात ठेवा मित्रांनो, GPS म्हणजे आपल्याला माहीत आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम जो संच आहे त्याच्या सहाय्याने पॉलिगॉन तयार करणे, प्लेन टेबल सर्वे, चेन सर्वे, नकाशा बनविणे, सर्वेक्षण व सीमांकन करणे इत्यादी विषयाबाबत व्यावसायिक चाचणी करण्यात येणार आहे. व्यावसायिक चाचणीची तारीख महाफॉरेस्ट.gov.in या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला कॉम्प्युटरवर बसून त्या GPS तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व गोष्टी या ठिकाणी तयार करायच्यात. एखाद्या गोष्टीचा नकाशा असेल, ह्या गोष्टीची मी डिटेल माहिती नंतर मित्रांनो चॅनलवर प्रक्षेपित करेल. निवड यादी कशी तयार केली जाईल पहा. प्रतीक्षा यादी या ठिकाणी तुमची लेखी परीक्षेचे गुण अधिक तुमच्या व्यावसायिक चाचणीचे गुण यांची बेरीज केली जाईल आणि रिक्त पदाच्या अनुषंगाने निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करून ती महाफॉरेस्ट.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. आणि मित्रांनो या ठिकाणी आणखी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, फक्त मी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. बाकीच्या गोष्टी कोणत्या, बाकीच्या नेहमीच्या त्याच आहेत. किती टक्के आरक्षण राहील वगैरे काय, सगळ्यात त्याच गोष्टी आहेत या ठिकाणी. त्यामुळे त्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत. या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे जे तुम्हाला माहितीच आहे. तर याबद्दल आपल्या मनात शंका असतील तर अवश्य तुम्ही विचारा, मी त्याची उत्तरे कमेंट्समध्ये देईल किंवा अदर दुसरा आणखी एक व्हिडिओ तयार करेल. व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, टेलिग्राम असेल त्या ठिकाणी या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि अशा या परिपूर्ण अपडेटसाठी, सर्वेक्षक या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी, मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाय.